होत आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मानकुली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. आपण वारंवार इथून सूचना देणार नाही आहे, वेळ फार कमी राहिलेला आपल्याकडे. तसेच सागर पाटील यांची देखील उपस्थित झालेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खतरनाक खेळ आज, माइंड एकदम सेट केलेला आहे. षटक समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर, 1-9. नीलम नाईक लवकरच आउट झाले होते, 3 धावा. चला 4 मिनिटं वापरलेले आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. सोपं नाही आहे. लागोपाठचा तिसरा मॅच खेळते मानकुली टीम. लागोपाठ आपण पाहतोय की तिसरा मॅच खेळते मानकुली टीम. आराम मिळाला नाही मात्र, वो कहते ना आराम हराम आहे. मात्र इथे जे काही आहे तुम्हाला आजच करायचं आहे. ट्रॉफीपर्यंत पोचायचं तर मग तुम्हाला चांगला खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. स्टॅमिना वाचून ठेवायचा आहे. काल ज्या वडगरच्या संघाने केलेला आहे त्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. गोलंदाजीमध्ये संदीप गोलंदाज तयारीमध्ये आणि आमचे पंच मैदानामध्ये जाताना विक्रम नाईक आपण पाहतोय. नक्कीच विक्रम नाईक थर्ड पंच म्हणून जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 2 मॅचमध्ये आपण पाहतो की मानकुली टीम संघाचा चांगला क्रिकेट खेळला. लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहेत. विशेष सहकारी या स्पर्धेला सन्माननीय गणेशजी भगत साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. पहा, आम्ही समालोचक आहोत मात्र तुम्ही आमच्या नजरेपासून थांबणार नाही आहे. क्या बात आहे. या स्पर्धेसाठी ज्याने दिवस रात्र मेहनत केलेली आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप, पहिला चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. राहुलभाई माली, चेंडूपर्यंत फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जात आहे. काय क्रिकेट खेळत आहेत. जबरदस्त खेळ चालू आहे मानकुली टीम संघाचा आपण पाहतोय. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. स्वराज पाटील यांनी या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. संदीप, पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला आहे. कम्मालीचा एकजूट एकोबा टीमचा पाहायला मिळतोय. सारंगावच्या स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. पुन्हा एकदा तोच खेळ इथे, तोच दरारा. मैदान कोणताही असून दे गाजवण्याची ताकद ठेवणारा मानकुली टीम दाखवत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. फिल्डिंग हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू जर सोडून दिला असता तर राहुलभाई यांनी अडवला असता, तिथे एकच धाव गेली असती. आता ड्राईव्ह मारणं नक्कीच तिथे प्रश्न निर्माण होत आहे. ड्राईव्ह जर झाली नसती तर एकच धाव गेला असता. तीच थोडीशी रणजित चर्चा करते. सोडून दिला असता तर एकच धाव गेला असता. ड्राईव्ह मारण्याची काही आवश्यकताच नव्हती तिथे. धाव संख्या 13 धावा धावफलकावर, 13. मात्र 1 आहे. 9 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत, म्हणजे गोलंदाजी चांगली आहे. संदीप प्रयत्न करतोय विकेटसाठी. 2 खेळाडू असे आहेत की कधीही पलटवार करू शकतात, कुंदन आणि संदीप. कमलाकर पाटील तयारीमध्ये. कालचा दिवस होतं त्यांचं. पुन्हा एकदा जोरदार अपील. नक्कीच अपील जोरदार झाली होती. नक्कीच काय घडलंय, नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता असं पंचांचं म्हणणं आहे. डॉट चेंडू, कम्मालीची गोलंदाजी आपण पाहतोय. लारा सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मला वाटतं की पुन्हा टाकावा लागेल, कारण की चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर चाललेला आहे, म्हणजे नो बॉल, वाईट बॉल. यस, एक्स्ट्रा धाव मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सकाळपासून पाहतोय जयेश दादा इथे उपस्थिती दाखवत आहेत. आयुषमेंट कमिटीला त्याचा विशेष सहकार्य समोर खेळलाय. रणजित चेंडूपर्यंत एक धाव आली आहे. फिल्डिंग चांगली आहे.
आज सर्वांकडे चांगले चेंडू अडवले जात आहेत. एक मात्र 30 सर्कलमध्ये थोडीशी गडबड झाली होती. तिथे राहुलभाई यांनी सुनावलं आणि त्यानंतर रणजितने सुनावलं त्या खेळाडूला आणि आता चांगली वापसी पाहायला मिळते आहे. दर्शन वेलकम. दर्शन पाटील जोडला गेला आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा धावफलकावर. काय खेळ. डॉट चेंडू शेवटचा देखील आणि धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 14 धावा. आज वाटत नाहीये की जय बजरंग कारुली टीम खेळत आहे मैदानामध्ये, कारण की सकाळपासून ज्या संघाने प्रत्येक संघाची झोप उडवली आहे तोच संघ थोडा अडचणीमध्ये आले. आता इलाका हमारा है तो फिर धमाका भी होना चाहिए. धमाके होत नाहीये. चौकार सुद्धा आलेला नाही मनोज 2 षटकामध्ये. पुन्हा एकदा संदीपने दाखवलं की मी चांगली गोलंदाजी करू शकतो. फक्त 5 धावा दिल्या. सुनील मालीने 9 धावा देऊन 1 विकेट घेतला होता. संदीप मोतीराम पाटील मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक माहिती मिळते आम्हाला की या स्पर्धेमध्ये इतक्या वर्षामध्ये काय घडलं ते. त्यानंतर पायगाव आणि मानकोली तर दुसऱ्या वर्षी पायगाव संघाने ही स्पर्धा जिंकली होती. गुंदोली सरवली 2018 मध्ये गुंदोली संघाने स्पर्धा जिंकली होती. टेमगर आणि वडगर तर ही वडगरची स्पर्धा वडगरने जिंकली होती. 2022 आपण पाहतोय आमने आणि कामतगर तर आमने संघाने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2023 मध्ये वडूनगर कारिवली यामध्ये वडूनगर संघाने फायनल जिंकली होती. आणि 2025चा कोणता संघ असेल आज संध्याकाळी तुम्हाला ठीक 5:30 वाजता माहिती मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज संदीप. पहिला चेंडू अगदी कटर चेंडू. जोरदार अपील करतायत तिथे. नक्की काय घडलंय. अजूनही अपील उचलून ठेवलेली आहे आणि आता चर्चा करतायत दोन्ही पंच. दोन्ही पंच एकत्र होत आहेत, चर्चा करतात. चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. वडगर गावाने भरपूर खर्च केलेला आहे स्पर्धेसाठी, म्हणून चर्चा होणं फार महत्त्वाची आहे. पाहूया पंच दोन्ही चर्चा करतायत. काय नक्की घडलंय जागेवर येऊन पंच निर्णय देणार आहेत. कुंदन पाटील सेफ आहे. नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये. काय असेल ते बघू आपण. संदीप सुरुवात अटॅक तर झाली आहे मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक खेळाडूने गुरुदत्त मानकुले टीम संघाच्या प्रत्येकाने 100% दिलेला आहे. धाव संख्या 16 धावा. फुटवर्क चेक केला जाते फलंदाजांचा. जसं तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेर येतात तर मग तुम्हाला यॉर्कर चेंडू टाकले जात आहेत. तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर येतात मग तुम्हाला शॉर्ट बॉल टाकले जातात, त्याच्या बाउन्स मिळतोय. पुन्हा एकदा कटनाईपूर्वक चेंडू टाकला होता आणि तिथे धाव. शॉर्ट फाईन लेगला नक्की त्या खेळाडूला ठेवायचा कुठे तो विचार मानकुली टीम करत आहे. संदीप देखील चंदनला विचारत आहे बॅटला चेंडू लागला होता की नाही. सिंगल धाव. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीम मध्ये असे मोजकेच खेळाडू असतात की त्यांच्याकडे चेंडू गेला की मग धावपल होत असते. नाही आहेत वडगर टीम मध्ये देखील आहेत 2 खेळाडू. कालपासून त्यांनी नाकी दम आणलाय. संदीप गोलंदाज. चांगली गोलंदाजी. एक लेग बाय आला. पूर्ण राग काढला या षटकारा मागे. लेट मगर ग्रेट. रॉयल एंट्री करताना संदीप पाटील मॅच मध्ये टीम पुन्हा एकदा येत आहे इथे जय बजरंग कारिवली. धाव संख्या 23 धावा धावफलकावर. कधीपासून शांतता ठेवली होती कारिवली टीम संघाने. आता एका एक मॅच मध्ये कमबॅक. संदीप पाटील मै हूं ना टीमच्या कॅप्टनला सांगत असताना भारत पाटील यांना. संदीप पुन्हा एकदा. फुलटा चेंडू. फुल अँड पॉवरफुल अँड चेंडू सीमा पार जातोय. षटकार. नक्कीच बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बिमर आहे की नाही हे चेक करतायत तिसरे पंच.
नक्कीच चेक केला जात आहे. नक्कीच वारंवार नेट प्रॉब्लेम होत आहे, मात्र टेक्निकल आहे आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण करूया UC लाईव्ह याच्या माध्यमातून. कालपासून 50-60 वेळा रिव्ह्यू घेतला असेल या स्पर्धेमध्ये. नाही, मग ते घेणंही फार महत्त्वाचं आहे. कोणत्या संघावर अन्याय होणार नाही आहे त्याकरिता पंच नक्कीच रिव्ह्यू घेत असतात. वेलकम पशु, आज वाटतं दौरा नाही कुठे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमला जॉईंट होत आहेत. न्यू 40 प्लेचे एक दमदार खंबीर क्रिकेटर आहेत. नक्कीच चेक केला जात आहे. कुशल मोमेंट आहे तर नक्कीच लारा सर किंवा गिरीश सर आपण या, कारण की तिसरे पंच कारिवलीचेच आहेत, त्यामुळे ते देखील रिक्स घेत नाही आहेत. तुम्ही चेक करा, मॅच जेणेकरून थांबणार नाही आहे. नक्कीच नक्कीच कोणत्याच संघावर अन्याय होणार नाही आहे. कारिवलीचे पंच आहे. तिसरं माझं त्यांनी सांगितलं की मी पंचांना बोलवणार आहे मैदानाच्या आतमधून, तर लारा सर चेक करतायत. चेक केल्यानंतर नक्कीच तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल जागेवर जाऊन. वेलकम भागवत पाटील, आमचे सिंगर इथे पोहोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच पंच जात आहेत मैदानामध्ये, नक्कीच हा निर्णय घेतील. नक्कीच लारा सर पंचांपुढे जातीलच आणि निर्णय देतील. आंतरराष्ट्रीयप्रमाणे पंचांपुढे नक्कीच हा निर्णय सोपवला जाईल आणि ते यस फेअर डिलिव्हरी. मात्र धावा षटकार म्हणून इथे 6 धावा मोजतायत टीम मानकोली, म्हणजे धावा झालेल्या आहेत 30 धावा 30. काही कमालीची बॅटिंग पाहायला मिळते संदीप आणि चंदनच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9, 5 आणि आता 15. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला चंदन नाईक याने पाठवलाय सीमा रेखा पार. येतो षटका. रणजितच्या अगेन्स्ट हा षटकार आलेला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडूला पाठवून दिला होता बाजूवाल्या प्लॉट मध्ये. मॅचचा चेंडू देखील आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा क्रिकेट, जिद्द क्रिकेट. पहिल्या 2 षटकापर्यंत फक्त 14 धावा होत्या मनोज ठाकरे आणि त्यानंतर 15 होत्या आणि त्यानंतर मागच्या 3 चेंडूपासून 18 धावा आल्यात. हे फार महत्त्वाचं आहे कारिवली टीम संघासाठी. 3 षटकार, 3 मोठे फटके आलेले आहेत, कारण की त्या धावा येत नव्हत्या. रणजित पुढचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. हा चेंडू देखील चालला सीमा रेखा पार. संदीपने 2 मध्ये 2 ठोकल्या, आता चंदनने देखील 2 मध्ये 2 ठोकल्यात. हॅट्रिक वर दोघे पण आहेत. नाना गोंदली यांचा टी शर्ट मिळेल पुढच्या स्पर्धेमध्ये. तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला तो टी शर्ट मिळेल. मागच्या 4 चेंडूपासून 24 धावा आलेत. मनोज, काय म्हणणार तुम्ही?
खऱ्या अर्थाने चोपतात ठेवले आणि सांगून देतात आम्हाला मारामारीच पट्ट. नक्कीच नक्कीच ही देखील रील व्हायरल झाली होती. तुम्हाला काय पटतं तर आम्हाला बोलतं मारामारीच पटतं. कारोलीकरांचा खेळच तसा आहे, उपटी उपट. संदीप आणि खरंच संदीपने मागच्या सीझनमध्ये लगातार 7 सिरीज घेतल्या होत्या आणि आता देखील नंबर 1वर आहे, टॉपवर आहे आणि टॉपचा खेळ नक्की चंदनने देखील केलेला आहे. विकेटकीपर बॅट्समॅन आहे कारोली टीम संघाचा. चंदन जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरताना जयेश म्हात्रे यांच्या शुभेच्छा नेहमी असतात त्यांना. थोडीशी घाई करा आपण, विकेट येईल तरच काहीतरी होऊ शकतं या मॅचमध्ये. धावसंख्या 42 धावा. अजून एक स्ट्रोक बनवला स्क्वेअर लेगमध्ये. शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. अर्धा तास पण झाला नाही, चहा पुन्हा आला. नक्की कितीच कमी कोणालाच पडून देणार नाही आज कमिटी. खेळाडूची ताकद वाढवणारा चहा आहे. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये. शतरक्षक दूरवर आहे, चेंडू चालला सीमा रेखा पार. अजून एक दर्जेदार चौकार. अठ्ठेचाळीस धावा लागलेल्या आहेत. 4 षटकार, 1 चौकार आणि 2 धावा मागच्या चेंडूपासून. 6 चेंडूपासून पाहतोय आपण. 30 धावा आलेल्या आहेत. पहिला पंढरपुरीचा आहे, आता मुंबईचा प्रसिद्ध लवलीचा आहे. लवलीचा आहे, पंढरपुरी नाही, लवलीचा आहे मुंबईचा. आणि हा आता वाईट, दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी धावा खर्च झालेल्या आहेत. कॅप्टन थोडंसं निराश आहे संदीप, कारण की या षटकामध्ये फक्त धावाच पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आले, 2 धावा, चौकार आणि आता वाईट. अजून किती फास्ट घेऊ आम्ही, का छकड्यामध्ये आहे का? किती धावणार आहेत? चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. वेळ देखील अगदी नक्कीच चांगली घेतली गेली आहे. नक्कीच वडगड टीम पूर्ण तयारी करत आहे. विजय पाटील आपल्या तयारीमध्ये. रणजित पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आता चेंडू हवेमध्ये. कमलाकर माली पुढे आले आणि हा चेंडू सीमापार षटकार. काय फलंदाजी, काय जिद्द पाहायला मिळते. चंदन नाईक षटकारांची आतिषबाजी करताना आपण पाहतोय. धावा झालेला आहे धावपलकावर 55 धावा. शेवटचा चेंडू डावातील. आखरी गेंद बची आहे आणि संदीप राहिला शेवटी नो स्ट्राईकला. पुन्हा एकदा मोठा फटका. आता संदीप आहे चेंडूकाले, झेल सोडणार नाहीये. तर 55 झालेला आहेत आणि अब तक 56 असा टार्गेट सेट केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या 8 चेंडूंवर धावांची लूटमार केली होती. मनोज किती गेला. वेलकम वेलकम रोशन पाटील यांची उपस्थिती होत आहे. सायंकाळचा हा क्षेत्र फायनलचा दिवस आणि फायनलची मॅच बघण्याकरिता ज्याने आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांच्या आईची नावाची ही स्पर्धा आहे विटाबाई स्मृती चषक 2025, त्या स्पर्धेला विशेष सहकार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांची उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. टीम कारिवली अजिबात टाइम घेऊ नका, मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. कुंदन निराश झाला होता मनोज, कारण की जोरदार अपील झाली होती. मात्र आता खुश आहे, चांगल्या धावा झालेल्या आहेत. वेलकम सन्माननीय रोशन पाटील साहेबांची उपस्थिती. आणि नेहमीप्रमाणे समाजसेवा दुनियामध्ये असलं तर मग व्हाईट ड्रेसिंग आपल्या गणेशोमध्ये आपण पाहतोय. राजकमल दादा देखील उपस्थित झालेले आहेत. श्याम पाटील, किशोर दादा, या आपण सर्वांनी ज्यांची नावं घेतलं सर्वांनी व्यासपीठावर या. पांडुरंग पाटील दादा आपण देखील या. विश्वास पाटील आपण या. आज 26 जानेवारी आहे का? मात्र सर्व व्हाईट ड्रेसिंग मध्ये आलेत आमचे पाहुणे. क्या बात आहे. हरिभक्त पारायण वारकरी सम्राट सगळं उपस्थित झालेलं आहे.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण की 26 जानेवारी जवळ आली आहे आणि सर्वांची व्हाईट ड्रेसिंग तुम्हाला पाहायला मिळते नेहमीप्रमाणे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात मनोज ठाकरे यांच्यासोबत जाऊया. चला चला पंच चला, मैदानाच्या आतमध्ये टीम पोचली गेली. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीमध्ये प्रेयर प्रार्थना त्यांची संपली आहे. तर लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. मनोज, इनिंग संपल्यावर पंच का बाहेर येतात? यस, प्रत्येक इनिंग ब्रेक नंतर काहीतरी असतं. चहा, उकाला, कॉफी, थंडा, सरबत, तर त्यांना यावं लागतंय आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळतंय. चला 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 मैदानाच्या आतमध्ये चला, लगेच सलामीची जोडी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. देवीदास बुवा उपस्थित झालेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकास महाराज, हरिभक्त पारायण, कीर्तनकार महाराज आहेत. आपण या व्यासपीठावर संपूर्ण वडघर गावचे जेवढेही भजन सम्राट, कीर्तनकार सर्वचे सर्व इथं उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ब्लॅक टायगर वडघर, आपण सर्वांनी एका बाजूला उभे राहा. थोडंसं आपण आपली मीटिंग, टीम मीटिंग इथंच करून घ्या बाजूला कुठेतरी. अख्ख्या खेळाडूंना वडघर संघाने एकत्र व्हा, टीम मीटिंग चर्चा करा, मॅचला सुरुवात. चला वडघर, आपण एका बाजूला आपल्या शिरा व्यवस्थित करून घ्या, वॉर्मअप करा, जेणेकरून फाईट चांगली मिळेल. कारण इतिहास बनला जाईल का पुन्हा एकदा? कारण या स्पर्धेवरती वडघर संघाने सुद्धा आपण पाहिलं एक वेळ विजेतेपद पटकावलेला आहे. पाहूया पुन्हा ती पुनरावृत्ती होईल का? मैदानाच्या आत मात्र द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पाहिल्या तर फक्त 15 धावा धावफलकावरती होत्या आणि चौथं षटक समाप्त तर 55 धावा, म्हणजे 40 धावांची मजल मारली गेली शेवटच्या 12 चेंडूंमध्ये. त्याच्यासाठी काय चंदन यांची बॅटिंग, काय संदीप यांची फलंदाजी, वा सर्व काही ओके. पाहूया या ठिकाणी आता या 56 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले 2 बॅटर काय करतायत, सुरुवात कशा प्रकारे होते. तुमची बोनी चांगली तर तुमचा धंदा चांगला. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी केलं जाईल, खेळलं जाईल. राहुल बंडू, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी धुरा कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल, या मॅच मध्ये पाहण्यासारखं राहील. नेहमीप्रमाणे भारत पाटील की चेंजेस पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये जसा चेंज केला गेला होता गोलंदाजीचा क्रम, तसा पाहायला मिळेल की नेहमीप्रमाणे जो स्ट्रायकर गोलंदाज येतोय भरत तोच येईल, हे पाहण्यासारखं राहील. याची देही याची डोला पाहण्याचा अंतिम सोला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या आईंच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, अर्थात ते विठाबाई स्मृती चषक 2025, त्याचे प्रणेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने म्हटलं तर सांस्कृतिक दृष्ट्या पाहायला गेले तर सर्वात मोठा संप्रदाय म्हटलं तर वारकरी संप्रदाय, आणि त्याचे मूल या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. सर्वच आमच्या हरिभक्त पारायण या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने 5000 वर्षापासून जी संस्कृती आपल्यापर्यंत पोचली आहे ते पोचवण्याचे काम हे सर्व आमचे हरिभक्त पारायण करत असतात. माझ्यापर्यंत जशी आली तशीच्या तशी पुढच्या पिढीपर्यंत जाईल, याच्यासाठी त्यांचा नेहमी केला जातो हट्टास, आणि ते जसेच्या तसं पाहायला मिळते आणि जिथल्या तिथे. पाहूया गोलंदाज टर्न होत आहे पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. यावेळेस उडवला जातोय, गॅपमध्ये चेंडू फेकून दिला जात आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूला अडवतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा जमा केल्या जात आहेत. यस, या ठिकाणी वडगर गावचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सन्माननीय मंदाताई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम, वेलकम. सर्व पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वडघर गावच्या माजी सरपंच मंदाताई यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी कार्पेटच्या साने चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक
जे पावत्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली. बघा असं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं. चेंडूची वाट नाही बघा, चेंडूपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण पाहिलं तर बरोबर 30 सर्कल पर्यंत डीप मधून खेळाडू पोहोचला जातोय. त्या अनुषंगाने आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला येतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. वेल देत नाही बॅटरला. हे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक करतायत संदीप, तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे सर्वच खेळाडूंना. काही खेळाडू आपण पाहतोय चेंडूची वाट पाहतायत आणि तिकडं मात्र राणांची वाट लागली जाते. या ठिकाणी पुढे जाते. एका धावेने धावफलक 5 या अंकावरती. 56 धावांचं लक्ष्य. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच यावेळेस सोडवलाय. मिस टाइम झाला जरूर आहे. कुंदन आहे त्या ठिकाणी, चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी चंदन यांची चांगली फलंदाजी झाली, त्याच्यासाठी सन्मान्य कैलासजी घरत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये घोषित केले गेले आहेत. धावसंख्या झाली 5. 56 धावांचं लक्ष्य. पहिला षटक भरत पाटील हाताळतोय आणि एक चांगली या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. सुनील माली आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया माली याची कमालीची फटकेबाजी होईल की कमालीची गोलंदाजी ज्या पद्धतीने आतापर्यंत पाहायला मिळाली आहे तीच पाहायला मिळेल. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भरत पाटील. यावेळेस जाडू शॉट पाहायला मिळतोय. चेंडू नाही थांबत, जातोय 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 आणि फायनली सीमा पार. चौकार. 9 धावा. जशाच तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा ते 1 गडी बाद होता. इथेही 9 धावा 1 गडी बाद. ओव्हर टू संदेश. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर जयेश पाटील यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत. हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. जयेश पाटील आपल्या शुभास्ते हा सन्मान करत आहेत. आमचे कॅमेरामॅन आपण फोकस करायचे. VIP डाईज या आपण पाहतोय. जयेश पाटील यांच्या शुभास्ते पांडुरंग महाराज यांचा आपण सन्मान करतोय. समाजसेवक आणि हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण राजकमल पाटील समाजसेवक उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान जयेश पाटील यांच्या शुभास्ते आपण इथे करत आहोत. राजकमल भाऊ उपस्थित आहेत, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक जयेश पाटील दादा आपल्या शुभास्ते हा सन्मान करत आहेत या व्यासपीठावर. ओ टू कॉम बॉक्स. नवीन गोलंदाज या ठिकाणी संदीप येतोय. पाहूया बॅटिंग तर खूपच चांगली पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे होते. टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय. ऑन साइडला येतोय. भरत आहे त्या ठिकाणी. चांगली फेकी पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने अग्रेसिव्ह क्रिकेट कारिवली टीमची पाहायला मिळते. चेंडूची वाट नाही बघत तर चेंडूपर्यंत पोहोचला जातोय आणि त्या कारणास्तव दुसरी धाव घेण्यासाठी वेळ मिळत नाही आहे. म्हणून आपण पाहतोय कित्येक धावा आपल्याला सिंगलने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका धावेने आता मात्र 10 का दम 10 अंकावरती 10 फलक पोहोचला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय अजून एक चांगला चेंडू. एक धाव घेतली जाते. या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला जरूर जातोय परंतु एकच समाधान. 11 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. हरिभक्त पारायण श्यामबुवा उपस्थित आहेत. जयेश पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. श्यामबुवा उपस्थित आहेत हरिभक्त पारायण, त्यांचं देखील आपण सन्मान इथे करूयात आहोत. जयेश यांच्या शुभास्ते आपण इथे सन्मान करतोय व्यासपीठावर.
नक्कीच इथे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर कॉम बॉक्स मध्ये संदेश 2 मिनिटं. पंच काय कशाबद्दल? यस, आपला जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे जो निर्णय दिला जाईल पंचांच्या माध्यमातून पाहूया काय निर्णय येतोय. चला घाई करा, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. आपण पाहतोय पहिल्या चेंडूपासून घाई करा सांगतोय, परंतु कुठेतरी घाई होत नाहीये. चला जो नियम आहे त्याला फॉलो करायचं आपण. चला जालिंदर दादा पटकन जायचं आपण मैदानामध्ये. तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया. हरिभक्त पारायण विकास महाराज उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान जयेश दादा यांच्या शुभास्ते इथे करत आहोत. विकास महाराज आपण उभं राहायचं जागेवर आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. इथे आपण पाहतोय की कीर्तनकार महाराज आहेत आणि हा सन्मान वडगर गावचे आपण पाहतोय सर्व ज्येष्ठांचा हा सन्मान होता आहे. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. खऱ्या अर्थाने आमचे कीर्तनकार महाराज आहेत, त्यांनी त्यांचं इथे सन्मान. आणि आता आपण पुन्हा सत्काराकडे. नक्कीच साईला हलवतो मी सारखा सारखा या गाण्याचे गायिका नक्कीच भागवत पाटील उपस्थित आहेत डुंगे गावचे, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी जयेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. आपल्या ठाणे जिल्ह्याचा एक गोड आवाज, एक मधुर संगीत पंच आपण चला भागवत मैदानाच्या आतमध्ये. पाटील यांचा इथे सन्मान केला जात आहे. धन्यवाद, आपण उपस्थित दाखवलेले आहे. रविकांत पाटील हरिभक्त पारायण उपस्थित आहेत. आपण या दादा पुढे, आपला देखील इथे सन्मान केला जात आहे. आपण आपल्या गावचे ज्येष्ठ आहात, तुमचं नेमकं कोणाचा सन्मान करायचा आहे? आपल्या गावाची परंपरा आपण कायम ठेवलेली आहे, म्हणून हा तुमचा सन्मान इथे केला जाते. त्यानंतर मॅचकडे आपण जात आहोत. पंच काय निर्णय? 2 धावांची पेनल्टी. यस, निश्चित मित्र हो, जे नियम आहेत ते नियमांना फॉलो करा, जेणेकरून असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीत. पेनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या गेल्या आहेत, त्या या ठिकाणी षटक संपल्यानंतर या ठिकाणी जमा केल्या जातील. या वेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 या ठिकाणी आल्या. 2 पेनल्टीच्या धावा ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपण ॲड करू, जेणेकरून चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस उडवला आहे, बट बॅटवरती घेता येत नाही आहे आणि सिंगलच खेळ मिळते. लेग बायच्या स्वरूपाने ही एक धाव येते. आता मात्र 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला जातोय. चला स्पीडअप करा मित्र हो, घाई करा. चला चलणार आहे मित्र, वेळ कशाला वाया घालवता? सहकार्य करा. तुमच्यासाठी जी स्पर्धा राबवली गेली आहे निश्चितच आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे खचाखच आपला मैदान भरलेला आहे. जॉगिंग ट्रॅकवरती काही प्रेक्षक आमचे आनंद घेत आहेत. कोणी झाडावर बसला आहे, कोणी पत्रावर बसला आहे, तर कोणी जॉगिंग ट्रॅकवरती बसला आहे. जिथं जागा मिळाली आहे तिथं मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. फक्त टीमला विनंती, आपण खेळ लवकरात लवकर चालू करा. नंदकुमार भालचंद्र पाटील माजी उपसरपंच यांची उपस्थिती झालेली आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. निश्चितच वारंवार चित्र हे निर्माण करू नका मित्र हो, खेळाला सुरुवात करा. या ठिकाणी पाहूया पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, हवं तसं येत नाही आहे आणि या ठिकाणी
पुन्हा एकदा सिंगल. आता काय घडतंय, आता काय करायचं आता आउट करावंच लागेल. फलंदाज या ठिकाणी राहुल होते बाद रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच या व्यासपीठावर आपण पाहतोय की भरपूर पाहुणे उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठ खचाखच भरला गेला आहे. ही गावाची परंपरा, गावाचा नक्कीच एकोपा हा चांगला संकेत आणि संदेश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मनोज ठाकरे. निश्चितच जसा खचाखच आपला हा मंच भरला आहे, क्रिकेट मंच आपण पाहतोय, तसंच कोणी रिक्षामध्ये बसलाय, कोणी गोला खातोय, कोणी बाईकवरती बसले. अशा पद्धतीने ग्राउंडही खचाखच भरलेला आहे. कारण सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये, पण थोडा स्पीडअप करा, अजून आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे. आयोजक टीम अर्थात गावदे वडगर फायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये धडक मारली गेली आहे. पाहूया त्यांच्या समेत कुठली टीम या ठिकाणी खेळेल. 56 धावांचं लक्ष्य होतं या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा फक्त आतापर्यंत 13 लागल्या गेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळते मानकोली टीम. पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरुवात होते खेळाला. आता मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. चेंडूला छेडछाड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला. सिंगलने खेळ पुढे जाते. सिंगलने धावसंख्या 14. सिंगल डबलचा खेळ उरला नाही आहे. तुम्हाला प्रति चेंडू मागे एखादा तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि ते खेचण्यासाठी प्रयत्न जरूर पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि एक धाव घेतली गेली आहे. षटक समाप्त होते या ठिकाणी. दुसरं आणि 15 धावा या ठिकाणी लागल्या गेल्या. लिगली पॅनल्टीच्या 2 म्हणजे 17 धावा आता धावफलकावरती दिसत आहेत 2 षटकांमध्ये. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं, हरिभक्त पारायण मालोडी गाववरून आलेले आहेत. हरिभक्त देवीदास महाराज भगत उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करायचा. जयेश पाटील आपण चला यापुढे आपण या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्याचं ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी पुढे यायचं आहे. स्वागत आणि सन्मान जयेश पाटील आपल्या शुभास्ते करत आहेत. मालोडीवरून आमचे ज्येष्ठ नागरिक या आमच्या विभागातील इथे पोहोचलेले आहेत. त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. स्वागत आणि सन्मान होत आहे या व्यासपीठावर. एका बाजूला खेळ, एका बाजूला सत्कार सन्मान फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर पाहुणे आपण पाहतोय. त्याचबरोबर समाजसेवक विश्वास पाटील साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान जयेश पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. विश्वास पाटील इथे सन्मान करतायत. हे आपण पाहतोय त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. त्यांना देखील महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, माहीची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जात आहे. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. मनोज ठाकरे. यस, कुंदन येतोय नवीन गोलंदाज. 17 झाल्यात, 39 ची आवश्यकता आणि या ठिकाणी चांगला चेंडू आहे. अशी फटकेबाजी झाली तर निश्चितच कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने गुरुदत्त मानकोली. आणि अतिशय ताकदीने गोलंदाजी पाहायला मिळते. भरत संदीप आणि आता मात्र कुंदन यावेळेस सोडावला वाडा शॉट. क्या बात है, डाउन द ग्राउंड, चेंडू सीमा पार, एक मारा लेकिन सॉलिड. 6 धावा, 6 आणि 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 39 धावांची आवश्यकता होती. या ठिकाणी 6 आल्या म्हणजे 33 ची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ, 10-33. सामना गरम होत चाललेला आहे. षटकार आल्यानंतर कुठेतरी आशा पल्लवित झालेल्या आहेत. सामन्यामध्ये संजीवनी भरली गेली आहे कारण मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो योग्य ते वेळी आला आहे. 10-33चं इक्वेशन. चला स्पीडअप करा. पुढील चेंडू हाताळण्यासाठी कुंदन पुन्हा एकदा तयार. अजून एक, हा जाईल का अँड फायनल सीमा पार येतोय षटकार. धावसंख्याला आकार मिळतोय. धावसंख्या पाहतोय 29 या अंकावरती जाऊन पोहोचते.
9 चेंडू 27 या दोन फटक्याने मॅच गरम केलेली आहे. मॅच मध्ये रंगत भरली गेली आहे. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. 9-27 क्या बात आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हर मध्ये 15 होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिला तर भरपूर धावा जमा केल्या, तब्बल 40. त्याच 2 ओव्हरच्या धावा या ठिकाणी बाकी आहेत. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने स्कोरले कांबरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकदा कंप्लीट केले, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय परंतु फेकी वाईडिस दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 स्कोर कार्ड पुढे. 8 चेंडू 25 धावा. आता धावा किती झाल्या त्याला फारसं महत्व उरलं नाहीये. उलटी गिनती सुरू. आता मात्र 8 चेंडू आणि विजयाचं समीकरण 25 धावांचं. 8-25 हे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्वक दोन्ही टीम साठी. इथे 2 मोठे फटके आले तर मानकोली टीम मध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण, परंतु इथं सिंगल डबल जरी आली तरी आनंदाचं वातावरण निश्चितच कारिवली टीम मध्ये साजरा केला जाईल, नो डाऊट. पाहूया या ठिकाणी खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. कुंदन पुन्हा एकदा तयार होतोय. प्रति हल्ला चढवला गेलाय. 8-25चं इक्वेशन शेवटच्या मुमेंटला यावेळेस उडवलाय. गॅप मध्ये येईल का? आणि इथं मात्र काय घडतंय? मोका तर दिलाय परंतु या ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार येतोय. षटकार. मोका भी दिया और छक्का भी दिया. आता मॅच गरम पुन्हा एकदा पाहायला मिळते. 25 होत्या, 6-19 7-19 क्या बात आहे. हा चेंडू अजून एक आता महत्वपूर्वक आहे, खास करून मानकोली टीम साठी. दहशत, ताकद आणि सर्व काही झोकून देतो मैदानाच्या आतमध्ये सुनील माळी यांची चांगली खेळी. 25 वरती नाबाद खेळतोय. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार. चला स्पीडअप करा विनंती आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. कुंदन थोडासा मागरा ठरतोय आणि इथं मात्र पाहतोय लोंगाच्या रिझनला येतोय. परत आहे त्या ठिकाणी चुकी नाही आहे, सिंगलच घेतली जाईल कारण स्ट्राईक वरती राहील सुनील माली. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. 6 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. आपण स्वागत आणि सन्मान करूया ज्याने या संपूर्ण भिवंडीमध्ये वडघर गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून आणलं. दीपक पाटील दादांचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहेत. अनंत पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. या व्यासपीठावर गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. नक्कीच कोणतीही स्पर्धा असू दे या विभागामध्ये आणि आपल्या संघाला पाटील म्हणून नेहमीच त्यांची उपस्थिती असतो. त्यांचा इथे मान सन्मान जयेश दादा पाटील करतात. धन्यवाद. आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. मनोज, मॅच अगदी रंगत निर्माण आली आहे मॅचमध्ये. अगदी बरोबर संदेश. कारण पाहतो खूप गरमी निर्माण झालेली आहे कारण शेवटचे 6 चेंडू आहेत आणि विजयाचं समीकरण 18 धावांचं आहे. काय म्हणशील या मॅच बद्दल? नाही, पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच सर्व स्पष्ट समजेल की कोणता संघ जिंकतोय. सूरज नाईक असंही एक चांगला गोलंदाज ॲड झालेला आहे कारोली टीम संघामध्ये आणि कमालीची गोलंदाजी केली या गोलंदाजाने. आज पूर्ण जिम्मेदारी आहे. मात्र वाचवण्याकरता भरपूर धावा आहेत या मॅचमध्ये. नक्कीच सृष्टीचा सूरज मस्त अस्ताला चाललेला आहे परंतु कारिवलीचा सूरज मैदानाच्या आतमध्ये काय करेल? कारण वाचवाच्या 18-6 चेंडूंमध्ये थोडीशी दमछक निश्चित उडाली आहे. पण थोडंसं स्पीडअप करा, घाई करा. आता या ओव्हर मधील सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्वक असतील. इथं जर काय घडेल, मोठा फटका येईल तर मॅच मध्ये बनून राहतील. सिंगल डबल विकेट, कुठेतरी मजबूत स्थिती कारिवली टीम मध्ये पाहायला मिळेल. पाहूया सूरज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस चेंडू स्लो ठेवला होता, गती कमी केली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय पहिल्या चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला जातोय. प्रेशर प्रेशर प्रेशर. साफ गुजरने के बाद लकीर पीट के कुछ मतलब नहीं है. आता डोक्याला हात लावून काय फायदा नाही आहे. तो चेंडू उकला गेला, डोक्याला हात लावलं. 5 मध्ये आता 18. काय घडेल, काय बिघडेल? रंगत मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट. पुढे सरसावले
डाऊन द ग्राउंड डान्सिंग हा फटका चेंडू सीमा पार सिक्सर. कारोलीच्या गोलंदाजांना दिन में तारे दाखवत असताना सध्या तरी मानकोली टीम आपल्या नावाला ब्रँड कसा बनवता येईल तो सुनील सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. ठाकरे एक स्पर्धा जिंकली तर एका स्पर्धेमध्ये ते हरलेले आहेत वडगरच्या आणि आज पुन्हा एकदा तोच क्रिकेट त्यांचं पाहायला मिळतोय. 4-12 संदेश. मॅच थोडी जवळ आली या फटक्याने. पहिला डॉट त्यानंतर 6. धक्का लागला होता डॉटचा. कुठेतरी त्या धक्क्याने सावरलं जातंय षटकाराने. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहानी चेंडू मिडगोटला येतो. पाहूया संदीप पुन्हा एकदा. आता मात्र वाईडीस थ्रो पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत. 3 धावा. संदेश काय म्हणशील मॅच बद्दल? 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 2 दिवसाची स्पर्धा आहे मात्र 2 दिवसाचा पैसा उसूल झाला आयोजकांचा. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. कमालीचा क्रिकेट. फायनलचे पहिले फायनल. तीन दहा. क्या बात आहे. सामना जवळ आलेला आहे आणि धक वाढलेले आहे दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये खेळाडूंमध्ये. आमच्या मान्यवर ही सामन्याचा भरपूर आनंद घेतात मैदानावरती. या ठिकाणी पाहूया पुढील चेंडू. आता मात्र क्या बात आहे. बल्ला तेरे हात में काही टांगा अडाय. फलंदाज बाद होता एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. व्हॉट अ बॉल. चला टीम मीटिंग नको. स्पीडअप करा. कारिवली आपला आनंद उत्साह जागेवरच साजरा करा. आपण एक चांगली टीम आहात. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवा. स्पर्धेची गरिमा समजा. वेळ कमी आहे मित्र. कमिटी आपल्यासाठी थांबू शकते परंतु वेळ आपल्या सर्वांसाठी थांबणार नाही याची थोडीशी चिंता करा. मनन करा. पुन्हा एकदा आपण खेळायला सुरुवात करा. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज सूरज नाईकचा आपण पाहतोय. काय खेळ आहे. जिद्द पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. कारोली टीमचा खेळ आपण पाहतोय. नवीन बॅटर रणजित मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 2 धाचं इक्वेशन. काय मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल कशी असावी तर अशी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर धावा होत्या. असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत मानकोली पोहोचेल. पण त्यांचा नेहमी एकच स्लोगन आहे. समोरच्या टीमला जिंकताना मात्र घाम फोडेल असा खेळ निश्चित प्रत्येक इनिंग मध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक खेळामध्ये आम्ही दाखवू. आणि ती इनिंग या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 2-10चं इक्वेशन. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सूरज नाईक. टर्न होत आहे. तयार होत आहे. रणजित पाहूया हिरो बनतो की काय. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतो आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगला एकच धाव घेतली जाईल. एका धावेने काही फरक पडणार नाहीये. आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचं वातावरण निश्चित निर्माण होईल. जय बजरंग. कारिवली टीम मध्ये चला स्पीडअप करा. आणि लगेच मॅच संपल्यानंतर जोही संघ विजेता होईल त्या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. वडगर टीमचा संघनायक आपणही तयार राहा. यस, फक्त नाणेफेक केलं जाईल. कुणालाही जास्त काय विचारलं जाणार नाहीये. भरपूर प्रश्न भिवंडीचे आहेत. खऱ्या अर्थाने अंजूर फाटा ते चिंचवटीचा जो रस्ता जो आहे मित्र, ही जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये त्यांना हा जॉब निश्चित विचारा. कारण 1-2 वर्षाचा प्रलंबित विषय नाही आहे. भरपूर वर्ष झाले. कितीतरी जीव तिथे त्या ठिकाणी गमवावे लागले आहेत. चला स्पीडअप करा. या वेळेस या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण अशा रीतीने या ठिकाणी विजय संपादन केलं जाते. कारिवली टीमनं एक मित्र म्हणेन अतिशय संघर्षाच्या वातावरणामध्ये हा विजय संपादन केला जाते. चला टीम संघनायक या. भरत पाटील या. आपण चला रिव्ह्यू घेतलाय. यस, हाईट फॅक्टर चेक करूया. चला काय बघूया.